नमस्कार. तुमचे सर्वांचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामीचरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायांच्या अंती 16 विनवी स्वामीप्रती. कृपा करोनी मजवरती, पडद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हार राव वाचिया मनी, आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो त्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांसी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करीत. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहांसी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, यासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐस उपाय करोनी, न होता स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी. असे कोण ऐके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यांत घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कपडगावांचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यांतुनी उतरले, मागून अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशांते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव. नृपकार्याचे धरुनी हाव, आपण पुढे जाहला. तो ऐकोनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामींपुढे ठेविती. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध आणिले. क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांसी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथी कार्यासी सोडूनी. साहेबा विषय प्रयोग केला मल्हाररावा परी. आळ आला त्या कृत्या माझी, यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदाभक्त परीस होतो. 6 अध्याय गोड हा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते 6 अध्याय समाप्त. शुभभवतु. श्री स्वामी समर्थ.